शिक्षणासाठी नगरमध्ये आलेल्या अल्पवयीन 2 मुलींचे अज्ञातानं अपहरण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12च्या सुमारास नगर शहरातील एका वसतिगृहाच्या गेटसमोर घडली। तसेच नेप्ती नाका परिसरातील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीलाही अज्ञात व्यक्तीनं फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे। 2 अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटनेतील एका अल्पवयीन मुलीच्या आजीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी येरवडा पुणे येथे राहत असून त्यांची नात वय वर्ष 15 आणि त्यांच्या नातीची मैत्रीण वय वर्ष 14 राहणार भिवंडी या दोघी नगरमध्ये शिक्षण घेत असून एका वसतिगृहात राहतात। गुरुवारी त्या दोघी मुली फिर्यादी यांच्याकडे पुणे येथे आल्या। आम्हाला शिक्षण घ्यायचं नाही असं त्यांनी फिर्यादीला सांगितलं। फिर्याद्यांनी त्यांना समजावून सांगितलं। त्यानंतर शुक्रवारी त्या दोन्ही मुलींसह नगरला आल्या। वसतिगृहात आल्यानंतर दोघींना भूक लागल्याने त्यांनी वसतिगृहाच्या गेट समोर उभं करून फिर्यादी त्यांना खाण्यासाठी आणायला गेल्या। थोड्या वेळानं खाण्यासाठी घेऊन आल्यानंतर दोन्ही मुली तिथं दिसून आल्या नाहीत। सदरचा प्रकार फिर्यादी यांनी त्यांच्या नातीच्या मैत्रिणीच्या आई-वडिलांना फोन करून सांगितलाय। त्यांनी आजूबाजूचा परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत। त्यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणासाठी पळवून नेलं असल्याच्या फिर्यादीत म्हटलं आहे। पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत।